नमस्कार, मी डॉक्टर निकेत मंत्री. मी रक्तविकार तज्ञ आहे आणि आज आपण ऑटोलोगस बोन मॅरो ट्रान्सप्लांटबद्दल जाणूया. ऑटोलोगस बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे स्वतःची स्टेम सेल पेशी वापरून आजाराला दूर करणे. हा मल्टिपल मायलोमा आणि लिम्फोमा या विशिष्ट आजारांमध्ये उपयोगी पडतो आणि काही बिनाईन आजार असतात त्याच्यामध्येही हा उपयोगी पडतो. ऑटोलोगस बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये जेव्हा आपल्या शरीरातील कॅन्सर शून्य होऊन जातो, जसे की मल्टिपल मायलोमा कंप्लीट रिमिशनमध्ये किंवा लिम्फोमा हा कंप्लीट रिमिशनमध्ये येतो, त्यानंतर आपण ग्रोथ फॅक्टर्स आपल्या पेशंट्सला देतो आणि त्यांची जेव्हा पेशी वाढते त्याच्यातले विशिष्ट स्टेम सेल्स हे स्टेम सेल अफेरेसिस मशीनने कलेक्ट करून त्याला क्रायो प्रिझर्व करतो आणि ट्रान्सप्लांट करायच्या वेळी एक हाय डोस ऑफ किमोथेरपी देऊन विशिष्ट दिवशी म्हणजे डे 0ला ही स्टेम सेल पेशी परत आपल्या पेशंटला दिली जाते. याने स्टेम सेल्स परत शरीरात नॉर्मल पेशी बनवायला सुरू करतात आणि कॅन्सरच्या पेशींना नष्ट करतात आणि कॅन्सरवर आपण मात करतो. रक्तविकार व बोन मॅरो ट्रान्सप्लांट संबंधित कोणत्याही माहितीसाठी मेडिकवर हॉस्पिटल येथे आपण व्हिजिट करू शकता.